इमोशनल डिपेंडन्सी. हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल. आणि आज आपण बोलणार आहोत इमोशनल डिपेंडन्सी या टॉपिकवरती. तर आपलं हसणं, रडणं, आनंदी होणं, दुःखी होणं, हे सगळं आपण जेव्हा एखाद्या सिच्युएशनवर किंवा एखाद्या व्यक्तीवरती किंवा तिसऱ्या व्यक्तीवरती किंवा दुसऱ्या व्यक्ती आपण सोडून जेव्हा दुसऱ्यावरती डिपेंड राहतो, या सगळ्या गोष्टींसाठी, इमोशनल गोष्टींसाठी, त्याला इमोशनल डिपेंडन्सी असं बोलतात. आणि ही जी इमोशनल डिपेंडन्सी आपल्याला काय करते माहिती आहे, आपण असं एक्सपेक्ट करतो की दुसऱ्या माणसाने आपल्याला खुश करावं किंवा आपण त्याला खुश ठेवलं पाहिजे. याच्यामुळे काय होतं की प्रत्येक वेळेला आपल्याला दुसऱ्याच्या अकोमोडेशनची जास्त गरज पडते की दुसऱ्यांना आपल्याला खुश केलं पाहिजे. जेव्हा आपण खूप साऱ्या गोष्टी दुसऱ्या लोकांसाठी करतो ना, आणि आपण हे एक्सपेक्ट करतो की त्यांना पण आपल्यासोबत हे असंच वागलं पाहिजे चांगल्या रीतीनं, हे खूप चुकीचं असतं. कारण आपण चांगलं आहे किंवा वाईट आहे हे आपला गुणधर्म आहे, पण आपण चांगले आहोत आणि दुसरा व्यक्ती पण चांगलाच असेल आणि दुसऱ्याला आपण मदत करतो तो व्यक्ती चांगलाच असेल हे असं गरजेचं नसतं. त्याच्यामुळे इमोशनल डिपेंडन्सी ही स्वतःवरच असली पाहिजे. तुम्ही मदत करताय आणि तुम्ही एक्सपेक्ट करताय की त्यानं माझ्यासोबत चांगलं वागलं पाहिजे किंवा आपल्याबद्दल चांगलं बोललं पाहिजे, हे चुकीचं आहे. जेव्हा केव्हा पण आपण इमोशनली दुसऱ्यांवर डिपेंड राहतो ना, तेव्हा आपण इमोशनली खूप जास्त वीक होतो. आपण आपल्या लाईफमध्ये प्रगती करू शकत नाही. इमोशनल डिपेंडन्सी हा खूप बेकार प्रकार असतो आणि आपण इमोशनली कोणत्या व्यक्तीवर डिपेंड राहिलं पाहिजे हे पण आपण चूज केलं पाहिजे. सो इमोशनल डिपेंडन्सीसाठी फॉर एक्झाम्पल तुमची आई आहे, तुम्ही कितीच डिपेंड राहणार आहे, ती कधी ना कधी म्हातारी होणार आहे. तुमचा नवरा आहे, सो तुमच्या नवऱ्यावरती पण एका लेवलपर्यंत किंवा एका लिमिटपर्यंत तुम्ही इमोशनल डिपेंडन्स राहू शकता. पण आता समजा तुमची आई तुम्हाला उद्या काय बोलली घेऊन, तर तुम्ही कितीच वेळ दुःखी राहू शकणार आहे. हा माणसाचा गुणधर्म असतो की आपल्याला दुसऱ्या व्यक्तीचा स्वभाव हा एका लिमिटपर्यंतच पटत असतो. एका लिमिटनंतर आपण काही वेगळं वागलो की दुसऱ्या माणसाला हर्ट होतं. जसं आपण एक्सपेक्ट करतो तसं दुसऱ्या माणूसही एक्सपेक्ट करतं. त्याच्यामुळे इमोशनली कोणावरही डिपेंड राहू नका. ओके, कोणावरही नाही. अनलेस अँड अनटिल तो व्यक्ती तुमचा एकदम जवळचा असेल, लाईक तुमचा नवरा. इन माय केस माझा नवरा. ओके, सो इमोशनली डिपेंडन्स हा खूप लेवलवरती जातो तेव्हा आपल्या लाईफमध्ये जेव्हा आपण काही चांगलं करतो ना, तेव्हा ही लोकं त्याच्यावरती पण कमेंट पास करणार. जेव्हा आपण आपल्या लाईफमध्ये काही वाईट करतो तेव्हा हे लोकं खूप जास्त कमेंट करणार आणि त्याच्यामुळे काय होतं की आपण दुःखी असतो आणि त्यामध्ये अजून दुःखी होतो. त्याच्यामुळे इमोशनली, फायनान्शियली आणि कोणत्याच गोष्टींवरती दुसऱ्यावर डिपेंड राहू नका. तुम्हाला असं वाटतंय की आता मी आज ह्या व्यक्तीला मदत करते, पण हा उद्या मला मदत नाही करणार किंवा आपल्याला जसं पाहिजे तसं तो नाही करणार, मग तुम्ही त्याला मदतच नका करू. जेव्हा तुम्ही स्वतः मदत करत नाही तेव्हा दुसऱ्याकडून एक्सपेक्टेशन्स ही राहतच नाही. जेव्हा आपले एक्सपेक्टेशनच नाही राहत तेव्हा आपल्याला कुणीही हर्ट करू शकत नाही. आणि एका व्यक्तीकडून किंवा एका थर्ड पर्सनमुळं आपण किती हर्ट व्हायचं किंवा किती इमोशनल व्हायचं किंवा किती आनंदी व्हायचं हे आपल्या लेवलला किंवा आपल्या लिमिटपर्यंत आपण ठेवलं पाहिजे. ना की दुसरे खूप खुश आहे मग आपण खूप जास्त खुश आहे आणि मग ते आपण 4-5 दिवस 8-10 दिवस खुशच राहायचं. मग तो जो व्यक्ती आहे तो आपल्याला येऊन काहीतरी बोलला आणि मग आपण 8-10 दिवस रडतच बसायचे. असं करता कामा नये. जेव्हा केव्हा पण आपण आपल्या स्वतःवर डिपेंड राहतो किंवा दुसऱ्याकडून एक्सपेक्टेशन कमी ठेवतो तेव्हा हे आपलं लाईफ खूप जास्त पूर्ण होतं आणि हे तुम्ही अनुभव करून बघा. आणि जेव्हा केव्हा तुम्हाला इमोशनल डिपेंडन्सी ही कमी करायची आहे, त्याच्यासाठी तुम्ही काय करा की स्वतः किती बिझी राहता येईल तितकं बिझी राहा. एखाद्या चांगल्या गोष्टी बघा, चांगले कंटेंट कन्झ्युम करा, चांगल्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करा. जेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करता ना, तेव्हा तुम्हाला ह्या इमोशनल दुसऱ्यांवरती काही गोष्टींसाठी डिपेंड राहायला काहीच गरज पडत नाही. सो हा इमोशनल डिपेंडन्सीचा टॉपिक तुम्हाला कसं वाटला मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा नवीन टॉपिकसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.